नमस्कार, मी डॉक्टर सचिन अलसुळे, नाशिक डायबेटिक फूड फाउंडेशनचा संस्थापक। आज प्रत्येक डायबेटिक पेशंटला वाटते की मला डायबिटीज आहे, पण मला जखम नको। यावरच आपण चर्चा करूया। काय करू शकतो आपण? तर प्रत्येकाने रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने आपले पाय स्वच्छ धुवायचे, पायांच्या बेसक्यामधली जागा स्वच्छ करून घ्यायची आणि एका टॉवेलच्या माध्यमातून पूर्ण पाय स्वच्छ कोरडा करायचा, बोटांच्या मधले ओली जागा पुसून घ्यायची। रोज एकदा तरी आरशामध्ये आपला पाय बघत जा, जेणेकरून पायाला असणारी जखम, पायाला सूज ही लवकर डिटेक्ट होते आणि आपण त्याच्यावर काही उपचाराची गरज असल्यास आपण उपचार करू शकतो। रोज एकदा तरी पायाला मॉइश्चरायझर किंवा घरातील एखादा मलम तो लावत जा, त्याच्याने पायाची त्वचा मऊ राहते आणि पायाला भेगा पडत नाही। जर भेगा आल्या तर पायामध्ये इन्फेक्शन होऊ शकते। घरात असताना किंवा घराबाहेर जाताना नेहमी पायामध्ये शूज किंवा डायबिटीजचे शूज असलेच पाहिजे आणि पायामध्ये देखील डायबिटीजचे सॉक्स असतात, ते पायामध्ये सॉक्स घालावे आणि मगच शूज घालावे। पायामध्ये शूज घालताना विशेषतः ते रबरी किंवा प्लास्टिकचे नसावे, डायबिटीजचे शूज असावे आणि आपण त्यानंतर चालू शकता। धन्यवाद।